आणि आजकाल तसंच चाललंय ना, जनकार्यक्रम ठेवलाय त्याच्यावरच अर्धा तास चाललाय. चिंतन तर राहिलं बाजूला. का? तेच द्यायला सगळं, कशाला कोणाचं वर्णन करायचं. नकोय हे. राजा जनकाच्या दरबारामध्ये याज्ञवल्क्य महाराजांची भागवत कथा आहे. कोणाला जायचं असलं तर जा. कथेला कथेला इथं नाही म्हणलं. राजे, कथा चालू आहे जनक महाराजाच्या दरबारामध्ये. याज्ञवल्क्य महाराजांची कथा आहे. राजाने संबंध साधू संतांना, ऋषी मुनींना, संन्यासी महाराजांना आमंत्रण दिलेलं आहे. हजारो लोक, संसारिक किती सांगता येणार नाही, पण हे ब्रह्मचारी, संन्यासी, हे सगळे लोक राजाच्या दरबारामध्ये कथा ऐकण्याकरता उपस्थित आहेत. कथेला आरंभ झाला. कथा सुरू झाली. महाराज करता 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 3-4 दिवस निघून गेले कथेचे. शंकर महाराज कथा ऐकाय बसल्यानंतर याज्ञवल्क्य महाराज कथा राजाकडे बघून सांगायचे. सुषेण महाराज राजाकडे बघू बघू कथा चालू आहे. मग 2-4 संन्यासी माणसं म्हणले, काय कमाल आहे याज्ञवल्क्य महाराजांची, आपल्याकडं तर नजर बी टाकीनात. हो ना, आता लोकांना वाटतं महाराज आमच्याकडं कसलाच बघा नाही, म्हणून महाराजाला चौकून फिरावं लागतं. ह्या इकडून सगळं आमच्याकडे बघायला तयार नाहीत. त्यातले 2-3 संन्यासी म्हणले, तुम्हाला माहित नाही, कथेच्या सांगतेला राजा याज्ञवल्क्य महाराजांना जरा पैसे वाढून दे. आणि आजकाल तसंच चाललंय ना, जनकार्यक्रम ठेवलाय त्याच्यावरच अर्धा तास चाललाय. चिंतन तर राहिलं बाजूला. का? तेच द्यायला सगळं, कशाला कोणाचं वर्णन करायचं. नकोय हे, पण चाललंय ते. काही संन्याशांना वाटलं की राजा कथेच्या सांगतेला दक्षिणा वाढवून देणार आहे. हे कपट मनात आलं, वाईट भावना मनात आली. आणि याज्ञवल्क्य महाराजांना वाटलं ह्यांची वाईट भावना चांगली नाही, त्यांना राजाचा अधिकार माहीत नाही, त्यांना दाखवून देऊ अधिकार. दुसऱ्या दिवशी कथेला आरंभ झाला. सज्जनांनो, याज्ञवल्क्य महाराज कथा सांगायला बसलेत. सर्व ऋषीमुनी येऊन बसले, संन्यासी महाराज बसलेत, राजाही बसलाय. कथेला आरंभ झाला जाता. सुरू झाली कथा. कथा ऐकत ऐकत राजा समाधीस्थ झाला. बापू देहभान विसरला. राजा कथा साधी ऐकत नव्हता, पण कथा तशीच ऐकली पाहिजे. नाही तर कथेला आले बसले की घरी कुलूप लावलंय का नाही, की माय उघडत राहतंय काय, की कालच शेजारच्या चोरी झाली, निमलक्ष. तसं नकोय. कथा सुरू झाली. याज्ञवल्क्य महाराज कथा सांगतात. राजा देहभान विसरून कथा ऐकतो. तेवढ्यामध्ये याज्ञवल्क्य महाराजांनी मायावी अग्नी लावला मिथिला नगरीला. मिथिला नगरी जळू लागली. नगरी जळत असताना सर्व संन्यासी जेवढे काय होते, जपी तपी संन्यासी जे सर्व होते, पळू लागले. मंडप सोडून पळाले. जिथं राजाने झोपड्या बांधून दिल त्या गवताच्या, त्या झोपड्यापाशी जाऊन उभे टाकले बघत. नगरी जळायली आणि काय कथा ऐकायची. पळाले. आणि इकडं राजा कथेमध्ये मग्न होऊन कथा ऐकतोय. तेवढंच काय सज्जनांनो, मिथिला नगरी जळता जळता त्या एक वरचा खांब तुटला आणि राजाच्या मांडीवर पडला. जनक राजाच्या, मी अधिकार सांगतोय राजा जनकाचा, मांडीवरती खांब पडला आणि हे पाय जळू लागला. अग्नि माझी एक पाव जळे, पाव जळे, अग्नि माझी एक पाव जळे, पाव जळे, अग्नि माझी एक पाव जळे, पाव जळे, अग्नि माझी एक पाव जळे. तुका मन राजा करिता जनक, अग्नि माझी एक पाव जळे, अग्नि माझी एक पाव जळे. तुका मन राजा करिता जनक, अग्नि माझी एक पाव जळे, अग्नि माझी एक पाव जळे. वा. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. हाताच्या घड्या जरा उकला म्हणाले ते. खरंच फिटत प्रमाणात. आणि मग
फिटच बसला पाहिजे चिरा, नाही तर काय ते बांधकाम हेवडती पड दिसन सगळं. क्लिअर वळंब्यात आणलं पाहिजे आणि तसलेच बोलावं लागते मिस्त्री, नाही तर पैसे फुकटचे जायला. सिमेंटाचा इटाचा नास्ता. नाही तर काय, इटा गेल्या सिमेंट बी गेलं वाया, मेहनत गेली, ते पैसा खर्च. कोड प्रमाण दिलं. तू का म्हणे राजा करीता जनका, अग्नि माझी एक पाव जळे. तू कबर आहे वर्णन करतात. स्वामी म्हणले, याज्ञवल्के स्वामी महाराज म्हणत होते, ए राजा, अरे कसली कथा ऐकतोस, मिथिला नगरी जळाली तुझी. राजाने सांगितलं, स्वामी याज्ञवल्के महाराज, ही मिथिला नगरी जळू द्या, अख्खं त्रिभुवन जळू द्या, या पट्ट्याचं काहीच जळत नाही. ज्ञानोबराईने वर्णन केलं. शस्त्रेवरी तोडिलिया का देह आगी माझी पडिलिया, चित्त महासुखी पोडलिया शेवची नाही. ज्ञानोबराईचं वर्णन आहे. अहो शस्त्रानं तुटू द्या देह. काय म्हणले कबीरदास, आपले रोहिदास महाराज काय म्हणले महाराज, कुत्ता जाने चमडा जाने. शस्त्रवरी तोडिली या ज्ञानोबराय म्हणले, का देह आगी माझी पडिली या, चित्त महासुखी पोडली या छेऊ नाही. याचं कारण आहे परमार्थिक आवड, आणि त्या परमार्थिक आवडीचा परिणाम सुख आहे. विठाला विठाला अशी आमची आवड त्या परमात्म्याविषयी आहे, म्हणून तो आम्हाला आवडतो, आणि त्या एकट्याने हे जग व्यापलं आहे अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग, 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 तुका म्हणे माझा सखा पांडुरंग. व्यापियले जगातेने एके, व्यापियले जगातेने एके, न लागे वाहने संसार उद्वेग, न लागे वाहने संसार उद्वेग. व्यापियले जगातेने एका, व्यापियले जगातेने